गुड मॉर्निंग मित्रांनो. आज शोल्डर वर्कआउट करायचा आहे. स्टार्टपासून शोल्डर वर्कआउट नंतर आपल्याला उद्याचं सोडून द्या. आजच आपल्याला शोल्डर वर्कआउट करायचा आहे. चला स्टार्ट करूया. आजचे आपल्याला करायचे आहेत 3 सेट. त्याच्यानंतर स्टार्ट करू आपण दुसरा वर्कआउट. आता आपण स्टार्ट करू दुसरा सेट. दुसरा वर्कआउट करू, त्याचे आपण करूया 3 सेट. ॲट नॉट प्लेट. त्याचे आपल्याला करायचे 3 सेट. त्याच्याने आपल्याला पूर्ण शोल्डरवर इफेक्ट होईल आणि शोल्डर बिल्ड होईल. हम जो तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तू माने चाहे ना माने, चाहे तू माने. सुट्टी नाही काय नाही तरी पण उशीर झाला उठायला. शोल्डर वर्कआउट म्हणजे आपला फेवरेट वर्कआउट. त्याच्यानं आपलं काय पूर्ण शरीर असं भारून तुझं दिसण्याचं एकदम ॲटिट्यूड बाज दिसते. तुम्हाला शेवटला शोल्डर दाखवतो कसे झालेत वर्कआउट नंतर. चला आता करूया दुसरा सेट. चला आता आपण पुढच्या एक्सरसाइज करू. शोल्डरवर इफेक्ट करते त्याच्या पुढच्या एक्सरसाइजवर वळूया. थांबवत. आता आपण तिसरा वर्कआउट करणार आहोत. ते म्हणजे डंबल प्रेस. काय म्हणतात त्याला? डंबल प्रेस. डंबल लावून घ्यायचे हातामध्ये पण प्रेस करायचा. त्याच्यानं आपल्या शोल्डरवर पूर्ण फरक पडेल. त्याचे 15-15चे 3 सेट करायचे. चला स्टार्ट करूया. त्याचे आपल्याला 15चे 3 सेट करायचे आहेत. त्याच्यानंतर आपण दुसऱ्या वर्कआउट करू. त्याच्या आधी थोडं बोलायचं होतं. सगळ्यात अवघड पार्ट बॉडीचा म्हणजे बनणारा ते म्हणजे शोल्डर. चेस्ट लवकर बिल्ड होती. बायसेप ट्रायसेप हे पण लवकर बिल्ड होतात. बॅक मसल पण लवकर बिल्ड होते. पण मेहनत करावी लागते ते फक्त शोल्डर वर्कआउटला. शोल्डरसाठी. आणि शोल्डर एकदा बिल्ड झाले मग तुमच्या हातात पण पॉवर येते आणि दिसायला पण एकदम स्मार्ट दिसते. आणि राहील मांड्याचा हा जे वर्कआउट आहे, मांड्याला आठवड्यातून 2 दिवस देत दिले तर मांड्या बिल्ड होऊन जातील, कारण की ती हाफ बॉडीच आहे. याच्यात आपल्याला करायचे अजून 2 सेट. दुसरा सेट चालू. आपण ते 2 सेट. आता याचा लास्ट सेट करून आपण वळूया दुसऱ्या वर्कआउटकडे. चला दुसरा वर्कआउट.
ह्याचे आपण करायचे आहेत 15-15चे 3 सेट. 15-15चे 3 सेट करायचे. ह्या वर्कआउटनं आपला हे पार्ट आहे हे तयार होईल. ह्याचे 3 पार्ट असतात. हे समोरचा, हे मिडलचा, हे बॅकचा. हे सध्या झाला समोरचा हे पार्ट. त्याच्यानंतर आपल्याला हे करायचं आहे. ते पहिलं आपण ह्याचे 3 सेट करून घेऊ. चला आता आपण करू फ्रंट रेस. त्याच्याने हे मसल बिल्ड होईल. ह्याचे आपल्याला करायचे 3 सेट. ह्याच्यानं काय होईल आपलं पुढचं समोरचं हे पार्ट आहे ना हे बिल्ड व्हायचं. आता ह्या पार्टचं एक्सरसाइज करत आहेत. ते कसं करायचं सांगतो बघा. हे असे डंबल घ्यायचे. 1 8 10-10चे 3 सेट करायचे. आपली बॉडी कंडिशन मस्त झालेली आहे. शोल्डरचा वर्कआउट अजून राहिलेलं आहे. याचे 3 सेट करायचे आणि आपला वर्कआउट स्टॉप.